आपल्या महाराष्ट्रातून अनेक मुलं युक्रेनमध्ये अडकलेली आहेत। गेले 2-3 दिवस आम्ही या जेव्हा बातम्या यायला लागला अर्थातच त्यांचे आई वडील पॅनिक मोडमध्ये होते आणि साहजिक आहे कुणाचंही मूल इतक्या लांब अडकलं असेल किंवा कुठेही अडकलं असलं तरी पालकांची कुटुंबाची अस्वस्थता अतिशय म्हणजे ह्याच्यात आपण सगळ्यांनी जातीने लक्ष घातलं पाहिजे। मी माननीय जे फॉरेन मिनिस्टर आहेत त्यांनाही कॉन्टॅक्ट केलेला आहे, मी त्यांना लिस्ट ट्वीट ही केलेली आहे। त्यामुळे MEAच्या आम्ही सगळे एकत्र कॉन्टॅक्टमध्ये आहोत आणि मागेही काळामध्ये कोविडच्या काळामध्ये माननीय जयशंकरजींनी जी मदत केली त्याच्याबद्दल अनेक वेळा मी त्यांचे आभारी ट्विटरवर आणि पार्लमेंटमध्ये मांडलेले आहेत। तेव्हाही आपल्या मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्सनी खूप चांगलं काम केलं होतं। त्याच्यामुळे माझा विश्वास आहे की मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्स आणि माननीय जयशंकरजी याही वेळेत महाराष्ट्रासाठी मदत करतात। फ्लाइट्स मिळत नाही आजही, त्यामुळे पालक इंटरनेट जर कट झालं तर मुलांशी संपर्क राहणार। हो अर्थातच त्याच्या सगळ्यासाठी आम्ही सगळे एकजुटीने प्रयत्न करतो आहे। तिथल्या एम्बसीला कॉन्टॅक्ट करणं आणि बेस्ट म्हणजे माझ्यासाठी सेंटर पॉईंट हा माननीय जयशंकरजी आणि मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्स आहे। आम्ही सगळे त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये रेग्युलरली आहोत। ताई हिंदी में जानना चाहेंगे एक प्रश्न, नवाब मलिक यांची तब्येत खराब झाली आहे, त्यांना अचानक जेजे रुग्णालयात ॲडमिट करण्यात आले, काय ही चिंतेची बाब आहे कारण 3 मार्च पण त्यांना कोठडी आहे? नाही मी त्यांच्या मुलींशीही बोललेले आहे। आम्ही वकिलाच्या थ्रू डॉक्टरकडून माहिती काढायचाही प्रयत्न करतो आहे कारण वकिलांच्या थ्रू किंवा ईडीच्या थ्रू आम्हाला माहिती पाहिजे। आम्ही सगळे अस्वस्थ आहोत, त्यांच्या मुली आणि मी आम्ही कॉन्स्टंटली कॉन्टॅक्टमध्ये आहोत आणि आम्ही वकिलांना विनंती केली आहे की आम्हाला काहीतरी त्यांचा जी आरोग्य आहे किंवा काय पोझिशन आहे याची माहिती कृपा करून ही तातडीने कळवावी किंवा टप्प्याटप्प्याने काय प्रोसेस चाललं आहे, काय त्यांना म्हणजे टेस्ट कुठल्या चालल्या त्याची आम्हाला कुटुंब म्हणून माहिती द्यावी एवढीच आमची अतिशय विनम्रपणे विनंती। तरी पण आज तुम्ही म्हणजे यशवंत जाधव यांच्या घरी पण आज जर आपण बघितलं असेल IT रेड पडली की सोम्या असं म्हणतात की ज्या पद्धतीने हे सगळं चालू आहे 12 मंत्र्यांची त्यांना नावं सांगितली आणि ह्यापुढे सगळ्यांचं घोटाळा बाहेर कारण एका मुलीने नावं घेत आहेत। आम्हाला याची सवय झालेली आहे, मला काही आश्चर्य वाटत नाही कारण म्हणजे मी पार्लमेंटमध्ये ह्याबद्दल बोलणारच आहे की भाजपच्या लोकांना कुणाच्या घरी रेड होणार आहे हे आधीच कसं कळतं। ज्याचा पेपर जेव्हा फुटतो कालच 12वीचा पेपर जेव्हा जळाला तेव्हा एवढी मोठी त्याची इन्क्वायरी झाली, तेव्हा ईडी आणि इन्कम टॅक्सच्या गोष्टी बाहेर कशा जातात याची पूर्णपणे इन्क्वायरी माननीय अमित शहाजी आणि माननीय निर्मलाताई आणि माझा निर्मलाताई आणि अमित शहांवर पूर्ण विश्वास आहे की एक महिला म्हणून मी त्यांना न्याय मागते की अशा गोष्टी जेव्हा बाहेर जातात याचा अर्थ इधर कुठला तरी पक्ष IT आणि ईडीचं डिपार्टमेंट चालवतोय किंवा ईडी आणि IT मधून कोणीतरी ह्या गोष्टी लीक करते। त्याच्यामुळे जेव्हा एखादा पेपर लीक होतो तेव्हा त्याची पूर्ण इन्क्वायरी होते, त्या अधिकाऱ्यांची इन्क्वायरी होते। त्याच्यामुळे माननीय निर्मलाजी आणि माननीय अमित शहांना अतिशय प्रांजळपणे मी मागणी पार्लमेंटमध्ये की हे जे लिकेजेस होतात हे लिकेजेस कसे होतात आणि याची पारदर्शक इन्क्वायरी लागलीच पाहिजे अशी माझी मागणी है। जानना चाहेंगे यूक्रेन में कई सारे जो है बच्चे अभी फंसे हुए हैं, लगातार युद्ध बढ़ रहा है और उनके नो फ्लाइंग जोन की वजह से इवैक्यूएशन में काफी ज्यादा प्रॉब्लम्स आ रही है। इसको लेकर आपने एक लिस्ट जारी किया है, केंद्र सरकार से आपकी बात हुई, क्या बात हुई? नहीं, हम MEA के लगातार कांटेक्ट में हैं। हमारी कोशिश रही हमारे सारे सिर्फ महाराष्ट्र के नहीं हमारे देश के सारे बच्चे घर जल्द से जल्द आ जाए। ताई लेकिन जिस तरह से वहाँ का फूड खत्म होने को आया है, इंटरनेट कनेक्शन भी जो है वो बंद होने की कोशिश है, तो क्या कहेंगे मतलब केंद्र सरकार से क्या मांग है? केंद्र सरकार से यही मांग कर रही है जो मैंने ट्वीट भी किया है कि जल्द से जल्द हमारे सारे बच्चे घर सुरक्षित आ जाए। हमने लॉयर की तरफ से ईडी को कांटेक्ट करने की कोशिश कर रहे हैं, हमें सबको बहुत चिंता हो रही है और उनकी फैमिली से मेरी बात हो चुकी है और हम सब कोशिश कर रहे हैं कि पता चले कि वहाँ क्या हो रहा है। नवाब भाई की जो तबीयत है उसके बारे में हम सबको मालूम करना होना चाहिए कि क्या हो रहा है और कौन सी टेस्ट हो रही है। आखिरी सवाल, आज सुबह से यशवंत जाधव जो शिवसेना के स्थायी समिति TMC के अध्यक्ष हैं, बड़े नेता हैं, आज इनकम टैक्स लगातार रेड कर रही है। सेंट्रल एजेंसी पहले नवाब साहब के ऊपर कार्रवाई की और अब शिवसेना के नेता के यहाँ रेड कर रही है, तो इस पूरे जो है घटनाक्रम को आप कैसे देखती हैं? मैं इसको नहीं देखती, मुझे कभी कभी हंसी आती है इस केंद्र सरकार के
पहले तो धमका 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 देते हैं और जो विरोध में होता है उस पर ही ईडी और इनकम टैक्स चलता है। अगर ये हम सब उनको ज्वाइन कर ले तो ये सारा इनकम टैक्स और ईडी का मामला 2 मिनट में हो जाएगा। तो उनके खिलाफ बोले तो आप आतंकवादी, उनके खिलाफ बोले तो इनकम टैक्स नोटिस, उनके खिलाफ बोले तो ईडी, सत्य बोले तो ईडी, सत्य बोले तो इनकम टैक्स, सत्य बोले तो ये कुछ भी कर सकते हैं, आतंकवादी कह सकते हैं। कि केंद्र सरकार को सच सुनना अच्छा नहीं लगता। दड़बशाही की केंद्र सरकार है, जो भी इनके खिलाफ बोलता है उसके खिलाफ ये कुछ ना कुछ कह सकते हैं। एंड डेटा स्पीक्स फॉर इटसेल्फ। मैं नहीं कह रही हूँ, आप सारे देश में देखिए जहाँ जहाँ विरोधी इनकी सरकार है वहाँ रेड्स होते हैं, इनकम टैक्स, ईडी और आतंकवाद की बात होती है। इनके राज्यों में अगर कोई भी उनको ज्वाइन कर ले, और इनके ही एक सांसद ने कहा था, ये हमारे सांगली के ही है, बीजेपी के सांसद ने ऑन रिकॉर्ड वीडियो पे कहा था कि मैं बीजेपी में हूँ इसलिए मुझे कोई हाथ नहीं लगा सकता, ना मुझे ईडी है ना इनकम टैक्स है। ये बीजेपी के सांसद का ऑफिशियल स्टेटमेंट। आप ये भी कह रहे हैं कि इन्हें मालूम कैसे पड़ जाता है रेड करने से पहले?